नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तौर सायन्स अकॅडमीमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण बघणार आहोत 10वी बीजगणित प्रकरण नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन मधलं प्रॅक्टिस सेट नंबर 2.2। ओके, चला बघूया। ओके, क्वेश्चन नंबर 7। सो व्हाट इज क्वेश्चन नंबर 7? सो क्वेश्चन नंबर 7 is root 2 x square plus 7x plus 5 root 2 is equal to 0. To solve this quadratic equation by factorization, complete the following activity. So we have to solve this equation by factorization method. अवयव पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे। मग जर अवयव पद्धतीने जर सोडवायचं असेल तर ही दिलेली ऍक्टिव्हिटी काय करा, पूर्ण करा। परीक्षेमध्ये सुद्धा बघा बोर्डाच्या अशाच पद्धतीने ऍक्टिव्हिटी दिलेली असते, कदाचित 3 मार्काला दिलेली असू शकते। आता इथे जे काही बॉक्स दिलेले असतील किंवा ज्या मोकळ्या जागा दिलेल्या असतील तेवढ्याच आपल्याला फक्त भरायच्यात। समजा त्या भरत असताना आपल्याला जर काही रफ वर्क करायला लागेल सर डू दिस रफ वर्क ऑन द अनदर पेज अँड राईट द परफेक्ट अँड द करेक्ट आन्सर इन द परफेक्ट बॉक्स। ओके, करेक्ट बॉक्स मध्ये ते लिहायचं आहे। मग कशा पद्धतीने करायचंय? सो ॲज युजुअल जी काही मेथड आहे त्याच मेथडनी करायचं। सो दिस इज आर इक्वेशन √2x² + 7x + 5 × √2। आता नेहमीप्रमाणे काय करायचं, कोइफिशियंट ऑफ x² अँड धिस लास्ट टर्म मल्टिप्लाय करा। किती येईल बरं ते? इथे लिहितो मी तुम्हाला, इथं सगळं कळेल तुम्हाला। 5√2 × √2। सो व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ दिस? बाहेरच्याचा गुणाकार बाहेर 5 × √2 म्हणजे किती असतं रे? ओनली 2, दॅट इज 10 ओनली, दॅट इज 10। मग आता आपल्याला काय करायचंय, 10 चे असे दोन फॅक्टर शोधायचे आहेत। वी हॅव टू फाइंड द टू फॅक्टर्स। द प्रोडक्ट ऑफ दीज टू फॅक्टर्स शुड बी 10 अँड सबट्रॅक्शन ऑर ॲडिशन शुड बी 7x or 7 + 7। असे दोन फॅक्टर कोणते बरं? सो 5 × 2 = 10, 5 × 2 = 10। 5 आणि 2 हे आहेत पण तिथं बसतात का बघूया आपण। सो लेट्स सी 5 and 2. So 5 × 2 is equal to 10 and 5 + 2 is equal to 7। म्हणजे 5 आणि 2 7 आणि 5 आणि 2 चा गुणाकार किती येतो? 10। म्हणजे दोन अवयव त्या ठिकाणी परफेक्ट बसत आहेत। फक्त काय करायचं आता त्यांना तिथं x लावा आणि मांडून घ्या। सो x इथं आपण लावला आणि हे अवयव त्यांनी इथं घेतलेत का बघा। काय लिहायचं माहिती? √2x² प्लस these two factors, ही दोन जागा रिकाम्या ठेवल्यात त्यांनी। सो वी हॅव these two factors as 5x and 2x. Okay, got it? Now next, so next blank spaces are x into this bracket and √2 into second bracket. Directly we have to grouped, दोन दोनचा काय केला आपण, ग्रुप केला। या ग्रुप मधनं काय बाहेर पाडलंय त्यांनी? x बाहेर पाडलं। मग जर x बाहेर पाडला असेल तर इथं काय शिल्लक राहील बरं? मग जे आपण काय करतो, वॉट एव्हर वी कॉमन द फॅक्टर, सो डिवाइड धिस टर्म विथ धिस फॅक्टर। या टर्मला या कॉमन फॅक्टरने काय करायचं, डिवाइड करायचं असतं। हे आपल्याला माहिती आहे कॉमन कारण। बघूया डिवाइड करून काय होतं ते। इथं कच्चं करूया थोडंसं। सो √2x² डिवायडेड बाय x ओनली। आता हे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे काय होईल रे? √2 ॲज इट इज, x² म्हणजे x × x आणि खालचं हे x विल गेट कॅन्सल। काय आलं? √2x। सो ओनली वी हॅव टू राईट √2x। आता x नी 5x ला डिवाइड केलं का? x विल गेट कॅन्सल, x जाईल, फक्त शिल्लक राहील 5 मधलं प्लसचं चिन्ह जसंच्या तसं। ओके, नाव √2। आता इथनं काय कॉमन काढले त्यांनी? √2 काढला। तर √2 नी काय करायला लागेल रे आपल्याला? ह्याला इथं मल्टिप्लाय करायला लागेल, बरोबर ना? √2 नी मल्टिप्लाय नाही, डिवाइड करायला लागेल। √2 नी ह्या 2x ला डिवाइड करूया। कशा पद्धतीने करता येतं बघा बरं। 2x डिवायडेड बाय √2। ओके, आता डिनॉमिनेटरला जर √2 आला तर ती इरॅशनल नंबर असते, बरोबर ना? मग त्याला रॅशनल करण्यासाठी जो आपण नियम वापरला 9वीला, तो काय असतो? रॅशनलायझेशनचा। तर ते अशा पद्धतीनं 2x डिवायडेड बाय √2 into √2 अँड अगेन √2। म्हणजे त्याच संख्येने जर त्या संख्येला सरळमध्ये असणाऱ्या किंवा अपरिमेय संख्येला जर गुणलं तर ती संख्या परिमेय होते, म्हणजे रॅशनल होते, आपल्याला माहित आहे। म्हणून आपण काय केलं, √2 ला √2 नीच मल्टिप्लाय केलं। काय आलं रे मग पुढे बघा बरं। तर तुम्हाला काय भेटेल बरं? 2x × √2 ह्यांचा काय गुणाकार होणं शक्य नाहीये, कारण एक वर्गमुळात आहे आणि एक
मोकळी आहे. रूट टू नुसतं 2, ओनली 2, फक्त 2 राहिलं, कारण रूट टूचा गुणाकार किती असतो? 2च ओनली. सो धिस 2 and धिस 2 विल गेट कॅन्सल विल बे एक कबे, राहिलं काय फक्त हे रूट 2 आणि ते एक्स. सो मग तुम्हाला इथं बरोबर रूट 2x मिळालेलं आहे, जे याही ब्रॅकेटमध्ये ऑलरेडी आलेलं आहे. प्लस इथं तुम्हाला जे ब्रॅकेट मिळाले तेच इकडे आलं पाहिजे. त्याच्या अनुषंगानं रूट 2 याला जर भागलं तर रूट 2 गेलं, राहिलं काय फक्त 5. इन धिस वे these two blank spaces are completed like this. म्हणजे रूट 2 + 5 रूट 2x + 5 हे 2 आलं. आता काय या ब्रॅकेटमध्ये काय रे, x plus रूट 2 in the second bracket and this bracket is common, so put these values in this bracket. What is this? रूट 2x + 5. झाले का 2 ब्रॅकेट कंप्लीट. नाव 2 ब्रॅकेटचा गुणाकार 0 असतो. याचा अर्थ काय, एक तर ह्या ब्रॅकेटची किंमत 0 असते किंवा ह्या ब्रॅकेटची किंमत 0 असते. म्हणजेच काय लिहावं लागेल परत एकदा, रूट 2x + 5 = 0 and x + रूट 2 = 0. नाव इथं काय होईल, कच्चं करायचं, डायरेक्ट किंमतच काढली त्यांनी. आपल्याला किंमत काढण्यासाठी परत एकदा रेफर करावं लागेल. सो लेट्स डू इट. सो रूट 2x + 5 = 0. आपण आधी हे सोडूया. काय होईल बरं इथं, रूट 2x = -5 अँड व्हॅल्यू x ची काढण्यासाठी x ला इकडेच ठेवा अँड शिफ्ट दिस रूट 2 ऑन द राईट हँड साइड टू डिवाइड -5. ओके, दिस इज व्हॉट द व्हॅल्यू ऑफ x. आता याला सोडून याच्यासारखं पुन्हा करता येईल, पण करण्याची गरज नाही, एवढी मान्य किंमत आहे. ओके, मग ही किंमत आपण इथं टाकूया. काय आली, x = -5 अपॉन रूट 2. दॅट्स इट. ना व्हॉट अबाउट दिस, ह्याचं त्यांनी ऑलरेडी करून दिलेलंच आहे. आता इथं काय बरं, परत एकदा 2 व्हॅल्यू आलेल्या, काय लिहायची इथं, हीच इथं लिहायला लागेल ना. -5 अपॉन रूट 2 अँड -रूट 2 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे हे 2 मुळं हे इक्वेशनची आहेत. वर्ग समीकरणाची 2 मुळं अशा प्रकारे काढता येतील ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात. आता इथं जे काय सगळं आपण रफ वर्क केलेलं आहे ते तुम्हाला करायचं आहे. इथं फक्त ब्रॅकेटमध्ये जेवढं दिलंय तेवढं ब्रॅकेट सहित बॉक्स सहित जसंच्या तसं लिहायचं आहे. एक्स्ट्रा वर्क करायची काही गरज नाही. ओके, तुम्हाला हे समजलं असेल तर काही हरकत नाही. आपण नेक्स्ट गणिताकडे जाऊया. ओके, क्वेश्चन नंबर 8 फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.2. काय क्वेश्चन नंबर, 3x² - 2 इंटू रूट 6x + 2 = 0. फक्त बरोबर लिहिले का एकदा बघतो मी जरा. 3x² - 2 रूट 6 + 2 = 0. याला काय केलेलं आहे, स्टारवालं गणित आहे. कसलं गणित आहे, स्टारवालं. जर स्टारवालं गणित असेल तर काय हरकत नाही, परंतु मेथड तीच आहे. मेथड तीच म्हणजे काय करायचं बघा, x² चा कोएफिशियंट किती आहे 3 आणि लास्ट टर्म किती आहे 2, यांचा गुणाकार करायचा सिम्पली. सो 3 × 2 = 6. बरोबर ना. आता आपल्याला काय पाहिजे, 6 पाहिजे. किती पाहिजे, 6. प्रोडक्ट शुड बी 6 and the middle term is -2 × रूट 6. -2 × रूट 6 म्हणजे 2 गुणिले वर्गमुळात 6 असं पाहिजे, ते सुद्धा निगेटिव्ह पाहिजे. मग आता ह्या 6चे असे 2 फॅक्टर कोणते आहेत बरं, तर ते 2 फॅक्टर अशा पद्धतीचे असू शकतात, जरी हॉट असलं तरी रूट 6 बरोबर. ह्या रूटच्या बाहेर काहीच नसतं म्हणजे किती असतं 1. ह्याच्या पण किती असतं 1. दोघांची बेरीज करा बरं, किती 2. म्हणजेच ह्याची जर आपण बेरीज केली तर ती तुम्हाला किती भेटेल 2 रूट 6. आता आपल्याला तर मिडल टर्मला तर मायनस पाहिजे. मला मायनस येण्यासाठी काय करावं लागेल, लेट इट बी मायनस अँड लेट इट बी मायनस एज वेल. मायनसची काय होते बेरीज आणि चिन्ह सुद्धा तेच राहतं. म्हणजे 2 आणि वर्गमुळात 6 भेटलं आणि ह्यांचा जर आपण गुणाकार केला रूट 6 म्हणजे 2 समान सरड कोटी समान असणाऱ्यांची जर गुणाकार केला तर उत्तर फक्त 6 येतं. म्हणून हा 2 अवयव अतिशय परफेक्टपणे त्या ठिकाणी बसू शकतात. यांना फक्त काय करा, कोएफिशियंट लावा आणि उचलून तिकडं ठेवा. सो लेट्स स्टार्ट विथ द युजुअल मेथड, दॅट इज 3x² रूट 6 रूट 6 + 2 = 0. सो मेक अ ग्रुप ऑफ दिस 2. ह्यांना x लावायचं राहिला, x आणि x. ओके, आता हे 2 इक्वेशन अशा पद्धतीनं 2 फॅक्टर अशा पद्धतीनं मांडल्यानंतर पुढची स्टेप ग्रुप केल्यानंतर आता कॉमन काढायचा काय हा प्रश्न आहे.
नुसतं एक्स काढून जमणार नाही. बरं एक्स काढला आपण ठीक आहे, परंतु दुसरं काय काढणार, हिचं तर रूट 6 आहे. मग जर रूट 3 काढलं तर रूट 3 रूट 6ला भाग जातो, म्हणून आपण रूट 3 काढूया. इथं रूट 3 नुसतं 3 काढून जमणार का, 3 रूट 6ला भाग जाणार नाहीये. बरोबर, मग याला जाणार आहे का, तर ह्याचा घालवू शकतो आपण, कारण टर्म तशी येणार आहे आपली. सो रूट 3x इज द कॉमन फॅक्टर, कॉमन डिजिट. नाव रूट 3x जो कॉमन काढला हिनी ह्याला काय करायचं असतं रे, डिवाइड करायचं असतं. मग ते आपण कच्चं करूया पलीकडे. बघा 3x² डिवायडेड बाय रूट 3x. ओके, याच्या आधीच्या गणितामध्ये जसं केलं आपण की रॅशनलायझेशन पद्धत, तसंच इथं सुद्धा करायचं. सो 3x² डिवायडेड बाय रूट 3x इंटू रूट 3, वरती सुद्धा रूट 3 मल्टिप्लाय करायचं असतं. हे थोडं सगळं कच्चं काम आपल्याला करावं लागेल, लक्षात ठेवा. मग वरती काय होईल रे, हे तर 3, त्यानंतर हे रूट 3 आणि हे x² असंच खाली रूट 3 किती झाले 3 इंटू x. ओके, आता हे जे x² आहे त्याला मी अशा पद्धतीनं मांडतो x इंटू x. मग हे x आणि हे x जाईल का, मध्ये गुणाकाराचं चिन्ह असल्यानंतर आपला भागाकार होऊ शकतो. त्यानंतर 3 × 3 × 3 गेलं, राहिलं काय फक्त रूट 3x. बाहेर आपण काढलं रूट 3x, आतमध्ये सुद्धा तेच राहिले. त्याच्यामुळे तुम्ही मला शेवटी काय तेच काढलंय, तसं नाही, पुढे आपल्याला उपयोगी पडणार आहे. सो रूट 3x इकडं राहिलं, म्हणजे याला डिवाइड केल्यानंतर हे शिल्लक राहिले, हे मायनस चिन्ह ॲज इट इज. रूट 6x ला आपल्याला रूट 3x ने डिवाइड करायचं. काय शिल्लक राहील रे, x विल गेट कॅन्सल, आणि रूट 3 जर ह्याला डिवाइड केलं तर काय 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, म्हणजे रूट 2 शिल्लक राहील. हे सुद्धा नियम तुम्हाला माहित असेल तर लगेच कळेल की जर एकाच कोटीमध्ये दोघांना जर कोटी समान असेल तर त्यांचा भागाकार होऊ शकतो. म्हणजे 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, x गेले, राहिलं काय फक्त रूट 2, म्हणजे येणे याला डिवाइड केलं फक्त रूट 2 शिल्लक राहिलं. मायनस चिन्ह परत एकदा ॲज इट इज. आता इथं काय बाहेर काढायचं, इथं रूट 3x आले आणि इथं रूट 2 आले, हे सेम टर्म्स या कंसामध्ये आले पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला इथं रूट 2च कॉमन काढावं लागेल, त्याच्याशिवाय ते येणार नाही. आले का लक्षामध्ये, इज इक्वल टू 0 इथे लिहितो. आता रूट 2 ने ह्याला डिवाइड करून बघूया. रूट 6x डिवायडेड बाय रूट 2. आता बघा बरं, याच्यासारखं इथं सुद्धा भागाकार होईल की नाही, 2 × 2, 2 × 3 = 6, म्हणजे इथे किती येईल 3, आणि हे x, परंतु रूटचं चिन्ह गेलेलं नाही, त्याच्यामुळं हे असंच राहणार. आलं का लक्षामध्ये, रूट 3x. म्हणजे याच्यासारखी टर्म आली की नाही तुमची, रूट 3x. आता तुम्हाला प्लस आणि मायनस, 2 ला रूट 2 ने भागायचंय. आता परत तोच प्रॉब्लेम आला, 2 ला रूट 2 ने डिवाइड करायचंय. पुन्हा रॅशनलायझेशनचा प्रश्न आला, 2 डिवायडेड बाय रूट 2 इंटू रूट 2 डिवायडेड बाय रूट 2. रूट 2 नीच त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं, कारण रॅशनलायझेशन करताना सेम टर्मनी गुणलं की तेच येतं. सो 2 रूट 2 वरचा गुणाकार खालचा गुणाकार, रूट 2 इंटू रूट 2 ओनली 2. मग पुन्हा भागाकार होईल गुणाकार चिन्ह असल्यामुळे, बेकबे राहिलं काय रूट 2 ओनली. म्हणजे पलीकडची टर्म आणि अलीकडची टर्म किंवा हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम येण्यासाठी हा सर्व खटाटोप आपल्याला करावा लागला, इज इक्वल टू 0. नाव नेक्स्ट स्टेप, कॉमन these two bracket as a 3x minus root 2 in first bracket and root 3x minus root 2 in second bracket complete. And now as usual root 3x minus root 2 is equal to 0, or काय लिहिता येईल पलीकडे आपल्याला, root 3x minus root 2 is equal to 0. म्हणजे दोन्ही ब्रॅकेट कसे आले आपले, सेमच आले. याच्यामध्ये पण तेच आलं आणि त्याच्यामध्ये पण तेच आलं. याचा अर्थ त्याचे रूट कसे आहेत, सेमच आहेत. इकडे काय बोल रे, रूट 3x इज इक्वल टू मायनस रूट 2, अँड इकडं रूट 3x x इज इक्वल टू मायनस रूट 2 अपॉन रूट 3. तर ही झाली त्याची किंमत. तिची पण सेमच येणार आहे. कशी येणार आहे, तर डायरेक्टली लिहून टाकतो, किंवा तुम्हाला समजण्यासाठी हे काय होणार आहे, प्लस होणार आहे.
√2. सो x इज इक्वल टू √2 अपॉन √3. अशा प्रकारे एक्सच्या दोन्ही व्हॅल्यू कशा आलेल्या आहेत, सेम आलेल्या आहेत. ओके, तर हे सुद्धा अतिशय सोपं गणित होतं. फक्त काय होतं की फॅक्टरायझेशन काढण्यासाठी तुम्हाला थोडासा विचार करावा लागतो, परंतु रफ वर्क जे आहे ते सुद्धा समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला गणित सोडताना कळलं पाहिजे की आपण कोणती टर्म कसा भागाकार केलाय, कसं पद्धतीने आलेलं आहे. ओके, सम नंबर 9. 2m इंटू ब्रॅकेट m - 24 इज इक्वल टू 50. अशा पद्धतीचा थोडासा वेगळा नमुना. याला कसं सोडवायचं मग आता फॅक्टरायझेशन मेथडने. मग 2m इंटू ब्रॅकेट m - 24 आहे, आतमध्ये मल्टिप्लाय करायला सांगितले, करा मल्टिप्लाय. मग मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल बरं, इथं कसलं चिन्ह नसतं म्हणजे काय असतं, मल्टिप्लिकेशनचं चिन्ह असतं. सो 2m ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो यू विल गेट 2m इंटू m. सो 2m स्क्वेअर मायनस 24 इंटू 2. 24 म्हणजे किती रे, 24 दोन्ही 48. 48m is equal to 50. So this is what the multiplication you will get. 2m square minus 48m is equal to 50. असं तुम्हाला मिळालं. आता या 50ला जर इकडे आणलं तर तुम्हाला काय भेटेल, इक्वेशन भेटेल, क्वाड्रेटिक इक्वेशन भेटेल. काय भेटेल, 2m स्क्वेअर मायनस 48m मायनस 50 इज इक्वल टू 0. नाव दिस इज द क्वाड्रेटिक इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्म. आता याला सोडवायचं आहे फॅक्टरायझेशन मेथडने. फॉर बिफोर सॉल्विंग दिस बाय फॅक्टरायझेशन मेथड, याला अवयव पद्धतीने सोडवायच्या आधी जर का आपल्याला एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन छोटं करता आलं तर तेही बघायचं. छोटं करता येणं म्हणजे काय, जर या सगळ्याच संख्या किंवा सगळे डिजिट जर एखाद्या कुठल्या एका संख्येने जर डिवाइड होत असतील तर डिवाइड करून टाकायचं. छोट्यातली छोटे कुठले इथं 2 ह्या सगळ्यांना भाग जातोय का, येस जातोय. मग काय करा, 2 ने डिवाइड करा. सो डिवाइड इक्वेशन बाय 2. 2 ने डिवाइड केलं, मग 2 ने ह्याला डिवाइड करूया, म्हणजे प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं. ह्याला डिवाइड केलं, काय शिल्लक राहील तुमच्याकडे. सो यू विल गेट m स्क्वेअर ओनली. बे गेला. ओके, इथं 2 ने डिवाइड केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, परत तेच भेटणार तुम्हाला 24m. आणि इकडे रे काय भेटणार तुम्हाला, 25 इज इक्वल टू 0. 50ला 2 ने डिवाइड केलं, 25 आलं. आता एक छोटेसे आकडे बारीक झाले. आता फॅक्टरायझेशन करायला आपल्याला थोडंसं सोपं जाईल, म्हणून हे सगळा कुठाना करायचा असतो. ओके, मग आता तीच रेग्युलर मेथड काय आहे इथं, की याचा कोएफिशियंट काय नसतो, याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन किती येणार आहे तुमच्याकडे, येणार -25. सो टेल मी द 2 फॅक्टर्स विच विल यू गिव्ह द प्रोडक्ट -25 अँड ॲडिशन और सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी -24m किंवा -24 एवढी पाहिजे. माझ्या 2 संख्या सांगा कुठल्या आहेत, तर माझ्याकडं 2 संख्या अशा शोधता येतील, त्या आहेत 24 × 24 करा ना तुम्ही, म्हणजे 24 × 1 = 24, म्हणजे 24 × 24, 24 आणि 1 सॉरी 25 × 25 करा. 24 × 24 नाही काय करा, 25 × 25 म्हणजे 25 - 1 किती भेटणार, 24, आणि 25 × 25 असं मिळणार आहे. ओके, परंतु आता चिन्हांचा पण या ठिकाणी रोल महत्वाचा असतो. काय आहे तो, तर तो -24 पाहिजे ना. मग -24 म्हणजे याच्यापैकी कोणाला तरी एकाला निगेटिव्हचं साईन दिलं पाहिजे, तेही मोठ्या संख्येला दिलं तर मायनस उत्तर येईल. मग मोठी संख्या कुठली, -25, आणि ह्याला प्लस द्या. दोघांचा गुणाकार केला की -25 येणारच आहे. सो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग याला आपण काय करूया, m द्या, याला m करा, आणि मग पुढे सोडवा त्याला अशा पद्धतीनं. कसं बघा इकडे. सो m स्क्वेअर ते घ्या इकडं, -25m ते घ्या इकडं, प्लस m1m, -25 विल रिमेन ॲज इट इज, जसंच्या तसं. फक्त हे 2 टर्म आपण घेतल्या. मग या दोघांमध्ये ग्रुप, या दोघांमध्ये ग्रुप, या ग्रुपमधनं काय शिल्लक नाही, बरं काय कॉमन निघेल बाहेर. सो m विल बी कॉमन, कारण डिजिट निघू शकत नाही. म्हणून काय आता m कॉमन काढला, m नी m स्क्वेअरला डिवाइड केलं, सो m शिल्लक राहिला, मायनस विल रिमेन ॲज इट इज, m गेला, सो 25 विल रिमेन. ऑन द अदर हँड इथं काहीच शिल्लक म्हणजे काहीच कॉमन निघत नाही, नथिंग विल बी कॉमन. सो ॲट दॅट टाइम टेक 1 ॲज अ कॉमन, रिमेंबर दॅट थिंग. ओके, कीप इट इन युअर माइंड. काहीच जेव्हा आपल्याला कॉमन निघत नाही त्यावेळेला 1 काढायचा, परंतु चिन्ह हे मधलं आहे तसंच +1, आणि 1 नी कशालाही भागलं की तेच राहणार आहे. 1 गेलं, राहिलं काय फक्त m, मायनस विल रिमेन ॲज इट इज अँड 25 विल रिमेन ॲज इट इज ॲज वेल. सो is equal to 0. So both bracket are common again. So common them again.
m minus 25, m minus 25 in the first bracket, and the remaining material that is m and this plus 1 will be in the another bracket दुसऱ्या कंसात is equal to 0. रेग्युलर पद्धतीनुसार परत एकदा दोन्ही कंसाचा गुणाकार कधी शून्य असू शकत नाही, म्हणून आपण काय करणार, m वजा 25 बरोबर 0 किंवा म्हणजे ऑर m प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, अशा पद्धतीनं आलं. मग याचा अर्थ काय होईल रे, मग इथं लिहितो थोडंसं, देअरफॉर m इज इक्वल टू 25 और m is equal to -1. कसं आलं रे, दिस -25 विल बी शिफ्टेड ऑन द राईट हँड साइड. उजव्या बाजूला आपण त्याला शिफ्ट केलं, ठेवलं, मायनसचं झालं प्लस, हे अधिकचं झालं वजा. आले का लक्षामध्ये. आणि अशा प्रकारे आपल्याला दोन रूट्स भेटलेले आहेत किंवा दोन मुळं भेटलेली आहेत. कोणती आहेत ती, रूट्स ऑफ द इक्वेशन्स आर 25 अँड -1. दॅट्स इट फॉर दॅट एक्झाम्पल. या एक्झाम्पलसाठी अशा पद्धतीचे रूट्स तुम्हाला मिळतील. ओके, सम नंबर 10. सो व्हॉट इज सम नंबर 10? सम नंबर 10, हां, 25m square, 25m square equal to 9. So how to solve this equation? So it is very simple rather than the first equations. 25m square is equal to 9. काय करायचं मग, ह्याला फक्त 25m square minus 9 is equal to 0. थोडंसं असं करून घेतलं. याच्यामध्ये एक टर्म मिसिंग आहे. मधली टर्म मिसिंग असताना when middle term is missing, how to solve these type of equations? So very simple, let's see. 25m square minus 9. आता ह्याला कसं लिहिता येईल बघा, 25 and 9, 25 and 9, both of these are the square of, so 25 is the square of 5 and 9 is the square of 3. So let it be simple, 5m. 25 चा स्क्वेअर रूट आहे 5 आणि m स्क्वेअर चा स्क्वेअर रूट आहे 5. मग त्याला आपल्याला असं नाही का लिहिता येणार, 5m square minus 3 square is equal to 0. So in this way we got one expansion formula right here. Which type of expansion formula? Just explain right here. A square minus b square is equal to 0. So if a square minus b square, in the sense the expansion कसं असतं त्याचं, in the first bracket their addition and in second bracket their सबट्रॅक्शन, a मायनस b इक्वल टू 0 समजा आपण असं इक्वेशन आपण घेतलं. मग इथं सुद्धा आपल्याला तशाच दोन टर्म भेटल्यात ना. फर्स्ट टर्म दॅट इज दिस इज युअर a अँड दिस इज युअर b. दिस इज a स्क्वेअर, दिस इज b स्क्वेअर. सो राईट दिस इक्वेशन और एक्सपांड दिस इक्वेशन लाईक दिस. मग कसं लिहिता येईल आपल्याला, फर्स्ट टर्म दॅट इज 5m प्लस 3 इंटू सेकंड ब्रॅकेट 5m minus 3 is equal to 0. Now as usual नेहमीप्रमाणे 5m अधिक 3 बरोबर 0 किंवा 5m minus 3 is equal to 0. So what will happen, 5m is equal to minus 3. So m is equal to minus 3 upon 5. That is the first root of the equation. पहिले रूटचं इक्वेशन तुम्हाला मिळालं. इथं काय होईल बरं, अगेन 5m इज इक्वल टू 3 ओनली. सो m इज इक्वल टू 3 अपॉन 5. म्हणजे एक प्लस वाली आणि एक मायनस वाली तुम्हाला व्हॅल्यू भेटलेली आहे. दीज आर द टू रूट्स ऑफ द इक्वेशन. हे वर्ग समीकरणाचे दोन मूळ अशा पद्धतीनं अशा प्रकारच्या गणिताला सोडवण्यासाठी वापरायचं आहे, जिथं तुम्हाला हा एक्सपान्शन फॉर्म्युला जो आहे माहीत असला पाहिजे, तरच आपल्याला हे सोडवता येईल. ओके, सम नंबर 11. 7m स्क्वेअर इज इक्वल टू 21m. या प्रकारच्या गणिताला कसं करायचं, आता इथे मात्र तुम्हाला याच्या आधी जे गणित झालं द प्रिव्हियस वन, याच्यामध्ये काय होतं, स्क्वेअर कशाच तरी होतं. 25 इज द स्क्वेअर ऑफ 5 अँड 9 इज द स्क्वेअर ऑफ 3. तशाच टर्म होत्या, त्यांचे स्क्वेअर रूट घ्यावे लागायचे. पण इथं तुम्हाला 21 आहे, 7 आहे, हे कशाचे स्क्वेअर रूट आहेत किंवा कशाचे स्क्वेअर आहेत माहिती आहे का, नाही. सो इन धिस केस काय करायचं, 7m स्क्वेअर मायनस 21m इज इक्वल टू 0. हे आधी असं मांडून घ्यायचं अँड देन कॉमन इट. कॉमन काढायचं म्हणजे आपलं जे इक्वेशन कुठलं होतं आपलं बरं, 9th वालं जे होतं तिथं जसं कॉमन काढून ठेवलं होतं की नाही, तसं इथं कॉमन काढलेलं नाही, आपल्याला काढायचं. फर्स्ट ऑफ ऑल कॉमन द फॅक्टर अँड देन प्रोसीड. मग काय करायचं, इथं 7नी 21ला डिवाइड करू शकतो, म्हणून 7 कॉमन, m स्क्वेअर m मधनं m कॉमन अँड
नाव 7m नी 7m स्क्वेअरला डिवाइड केलं, शिल्लक किती राहिलं फक्त m मायनस 7 3 जा 21, m will get cancel is equal to 0. Now as like sum number 9, just 7m is equal to 0 or m minus 3 is equal to 0 असं करून टाकायचं, उत्तर तुमचं लगेच येईल. सो m is equal to 0 upon 7, that is m is equal to 0, कारण शून्याला कशानंही भागलं तरी उत्तर शून्यच येतं. Now here directly m is equal to 3 only, so that is the answer. So m is equal to 0 and m is equal to 3 are the roots of the equation. Okay, सोल्युशन लिहित असताना तुम्हाला तेही लिहून टाका, म्हणजे काय उत्तर येईल तुमचं 0 आणि 3 हे त्या समीकरणाची काय झाली, उकल झाली. अशाही प्रकारचं 2 मार्काचं गणित तुम्हाला ऍक्टिव्हिटीसाठी किंवा परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आता शेवटचं जे गणित आहे त्या गणितामध्ये आपल्याला काय करावयाचं आहे ते बघूया आपण. ठीक आहे, ओके. सम नंबर 12, 12वा गणित कसं आहे, m चा वर्ग वजा 11 बरोबर 0. आता हे काय करायचं, आता ज्याच्यामध्ये ना स्क्वेअरवाली टर्म आहे ना काय कॉमन काढायची गडबड आहे, मग काय करणार याच्या अशा टाईपच्या गणितासाठी काय करतो, तर यासाठी एक लक्ष द्या इथं बघा की कुठलीही जी टर्म आहे, आता माझ्याकडं समजा 11 आहे बरोबर, पण या 11ला मी कसं मांडू शकतो, रूट 11 चा स्क्वेअर. सो रूट 11 त्याचा स्क्वेअर केलं की मला फक्त 11 भेटतं, म्हणजे फक्त 11 जे आहे ओनली 11 कॅन बी रिटन इन धिस फॉर्म एज वेल, अँड धिस रूट 11 स्क्वेअर we need to solve this equation. So therefore remember that if we want to solve this type of equation, we just have to convert this type of root 11 bracket square type. Now m square minus this 11 will be converted like this, root 11 bracket square is equal to 0. बरं हे असं का करायचं, याच्या आधीच्या गणितामध्ये जसं आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला होता, विच टाइप ऑफ एक्सपान्शन फॉर्म्युला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असेल तर इन फर्स्ट ब्रॅकेट देअर ॲडिशन आणि इन सेकंड ब्रॅकेट देअर सबट्रॅक्शन असं असतं की नाही. हे मिळवण्यासाठी आपल्याला हा खाटाटोप करावा लागतो, लक्षात ठेवा. म्हणून आपण फक्त ह्या 11ला अशा पद्धतीनं मांडलं, कारण रूट 11चा स्क्वेअर केला तर नुसता 11 भेटतं, मग याच रूट 11ला आपल्याला अशा पद्धतीनं तात्पुरतं मांडून घ्यायचं, बिकॉज वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम. आता ह्याला पुढे सोडवा, काय होईल बरं, हे एक्सपान्शन नुसार काय होईल, m प्लस रूट 11 म्हणजे पहिल्या दोघांची बेरीज आणि नंतर त्यांची वजा बाकी इज इक्वल टू 0 ॲज इट इज. नाव ॲज युजल m प्लस रूट 11 इज इक्वल टू 0, और काय करता येईल बरं आपल्याला, m मायनस रूट 11 इज इक्वल टू 0 ॲज वेल. सो सिम्पली m इज इक्वल टू रूट 11 minus root 11. This plus will be shifted on the right hand in the negative form. आणि इथं काय होईल मग, or m is equal to only root 11 प्लस मध्ये येईल वजा वर्गमुळात 11 पलीकडे गेल्यानंतर धन वर्गमुळात 11 झालेले आहेत. अशा प्रकारे तुमच्या समीकरणाची उकल भेटलेली आहे. काय आहे ती, तर रूट 11 मायनस रूट 11 आणि प्लस रूट 11 अशा पद्धतीनं हेही गणित झालेलं आहे. तुम्हाला समजलं असेल. 12वा गणित सहित आपला प्रॅक्टिस सेट 2.2 कंप्लीट झालेला आहे. आशा आहे तुम्हाला समजलं असेल. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.